नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या शीतल्स किचनमध्ये। आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला खूप साऱ्या भक्तिमय शुभेच्छा। तर इथे बघा, मिरची, अद्रक आणि मिरे यांचं मी वाटण करणार आहे। पण इथे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि उकडलेले बटाट्यांचे काप करून घेतलेत आणि साबुदाणा इथे छान असा रात्रीच भिजवला होता, एकदम मस्त मऊसूत असा भिजलेला आहे। तर हीच आपल्याला साबुदाण्याची उसळ आज बनवायची आहे। तर कितीही फराळाचं वेगवेगळं बनवून दिलं तरी माझ्या मुलांना असा दिवसभराचा फराळ असल्यावर त्यांना एकदा तरी उसळ बनवूनच द्यावी लागते। तर बघा, हे भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याचं जाडसर असं वाटण करणार आहे। नेहमी आपण मिरची आणि शेंगदाणे यांचंच वाटण करतो, पण मी इथे आज अद्रक आणि मिरे घातलेले आहेत। थोडीशी वेगळी अशी मी उसळ इथे आज बनवणार आहे। तर हे जाडसर वाटण इथे तयार झालेलं आहे आणि इथे बघा, हा साबुदाणा जो आपण भिजवलेला होता ना, तो मी इथे उलथण्याच्या साह्याने जरा असा मोकळा करून घेते, म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये सर्व साहित्य घालू त्यावेळेस साबुदाणा टाकायला आपल्याला जड जाणार नाही आणि असे त्याचे गुठळ्या किंवा गोळे जे आहेत ना, ते चांगले असे मोकळे करून घेऊया। तर मस्त असा साबुदाणा फुललेला आहे। तर साबुदाणा भिजवताना अगदी थोडंसं पाणी वर ठेवलेलं आहे आणि रात्रभर याला भिजू दिलेलं आहे छान। तर इथे बघा, तेल टाकून घेतले मी शेंगदाण्याचं, तुम्ही चांगलं तूप सुद्धा वापरू शकता, साजूक तूप। तर यामध्ये शेंगदाणे टाकले, तुम्ही सुकामेवा जरी टाकायचा असेल तर तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात। त्यानंतर इथे मी उकडलेले बटाट्यांचे छान कट करून तुकडे करून टाकलेले आहेत आणि ते सुद्धा इथे तेलामध्ये चांगले परतून घेणार आहे। तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा छान या तेलामध्ये परतून घेऊन त्याला वाफ काढून वापरू शकतात। तर इथे बघा, हे जाडसर वाटण या बटाट्याच्या याच्यावरच मी टाकून घेणार आहे, कारण की आपण मिरची आणि अद्रक जे टाकलेलं आहे ते कच्चंच आहे आणि ते छान परतून निघावं, त्याचा कच्चेपणा थोडासा कमी व्हावा म्हणून मी या तेलामध्येच परतण्यासाठी हे जाडसर वाटण टाकून घेतलेलं आहे। तर इथे 2-3 मिनिटं चांगलं याला परतून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, हा साबुदाणा जो आपण मोकळा करून ठेवला होता तो इथे टाकून घेणार आहे। तर साबुदाणा टाकल्यानंतर त्याला चांगलं बटाटा आणि साबुदाण्याला मिक्स करायचं आहे। तर व्यवस्थित याला 2-3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे। साबुदाणा जेव्हाही चांगला भिजतो ना, त्यावेळेस तुमची जी उसळ आहे ना ती एकदम छान होते आणि उसळीला वाफ चांगली बसली पाहिजे, त्यानंतरच ती एकदम खाण्यासला एकदम लाजवाब चवीची अशी लागते, एकदम मस्त अशी लागते त्याने आणि ती बिलकुल तुमच्या पोटाला बाधणार सुद्धा नाही। तर अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले, नंतर इथे थोडीशी साखर सुद्धा टाकून घेणार आहे। तर आमच्याकडे साखर आणि मीठ हे उसळीला टाकलं जातं, तुम्ही सुद्धा टाकून बघा जर टाकत नसाल तर, खूप छान चव लागते खाताना। आणि नंतर इथे बघा, मी सुरुवातीला 1 वाटी शेंगदाणे भाजले होते ते जाडसर कूट करण्यासाठी आणि इथे थोडंसं बारीक कूट मी अजून 1 वाटीभर टाकून घेतलेलं आहे। साबुदाणे एवढंच शेंगदाण्याचं कूट टाकलं ना की उसळ एकदम छान होते। बरोबरीचं प्रमाण टाका तुम्ही साबुदाण्यासोबत शेंगदाण्याच्या कूटाचं, त्यामुळे उसळ एकदम मस्त होते आणि चव सुद्धा त्याची खूप छान लागते। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा असं कोणी उसळ ज्यांना आवडते असं कोणी आहे का, की कुठलाही वेगळा फराळाचं बनवलं तरी त्यांना एक टाइम तरी उसळ द्यावीच लागते त्या दिवशी। तर आमच्याकडे माझ्या मुलांना अशी उसळ खूप आवडते, त्यामुळे मी हे सगळं साहित्य बघा सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि याला झाकण ठेवून चांगली मस्त मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेणार आहे। एकदा झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर खालचा साबुदाणा वर आणि वरचा साबुदाणा खाली असं करून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला वाफ काढताना व्यवस्थित सर्व बाजूंनी साबुदाण्याला वाफ चांगली बसते आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा होतो तो आणि सगळीकडे व्यवस्थित एकसारखी अशी वाफ बसते। तर याला चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर बघा, इथे थोडासा आता तुम्हाला याचा कलर बदलताना दिसत असेल तर पुन्हा एकदा झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर मी वाफ काढून घेतलेली आहे आणि नंतर इथे अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे। लिंबू मी इथेच पिळून घेणार आहे, कारण की लिंबू असं पिळून घेतल्यामुळे सगळीकडे एकसारखं आंबटपणा लिंबाचा लागतो आणि व्यवस्थित सुद्धा चव लागते ह्या साबुदाण्याच्या उसळीची। तर तुमच्याकडे याला खिचडी म्हणतात की उसळ म्हणतात हे देखील मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवतात की तुमची काही अजून वेगळी पद्धत आहे ती सुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकतात। आणि तुम्ही आज वेगळं असं काय बनवलेलं आहे आषाढी एकादशीसाठी फराळाचं हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा, मस्त अशी वाफ आलेली आहे, आता वाढण्यासाठी आपली उसळ तयार झालेली आहे। तर इथे आता ताटामध्ये सुरुवातीला मी मीठ वाढून घेणार आहे, त्यानंतर इथे बघा शेंगदाणा आणि राजगिऱ्याची चिक्की वाढून घेणार आहे, नंतर इथे मी बटाट्याचे वेफर्स आणि बटाट्याचे वेफर्स वाढल्यानंतर केळीचे वेफर्स हे मी विकतच आणलेले आहे दुकानातून। तर इथे मी हे प्लेटमध्ये वाढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे बघा दही वाढून घेणार आहे, जे की उसळीसोबत ज्यांना आवडतं त्यांनी दही घ्या, ज्यांना लिंबू आवडतं त्यांनी लिंबू घ्या। तर इथे मस्त गरमागरम अशी ही उसळ आपली आता तयार झालेली आहे। अशी वाफाळती उसळ गरम गरमच खाऊन घ्या, थंड झाल्यावर चांगली लागत नाही। तर आमच्याकडे गरम गरमच आवडते म्हणून मी सकाळी ही सगळ्यांना नाश्त्यासाठी बनवली होती। तर तुम्ही सुद्धा माझी पद्धत आवडली असेल तर नक्की एकदा बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर नक्की ट्राय करून बघा। रामकृष्ण माऊली, थँक्यू, धन्यवाद।